आपला तो बाब्या, लोकांचा तो कार्टा, शहाण्याला शब्दाचा भुवन सकट, सगळ्यांना साप साप चमन गोटा आणि बारी ऐकल्यानंतर तर जमाल गोटा. आता कसं गाऊ द्या बघा. हा पहिल्या बारी बसणार द्या ना आम्हाला, तुम्हाला जर पैसे जास्त द्या बघा कशी मजा येते. आता खरी मजा आहे. नाही मी बोललो इकडे इकडे तुला पैसे मिळणार नाही, टेन्शन करू. आपला तो बाब्या, आपण सुपारी ताट घेतलंय, टेन्शन घ्यायचं ना. आपण बक्षीसच्या अपेक्षेत आलेलो पांडुरंग ऐका. ताटच ताटच केलेलं आहे ऐका. भले भले शाहीर आले, त्यांचा म्हणे कचरा 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 तुर केलेला नाही अजून. पहिल्या बारीत आता करणार त्याने मला केली म्हणून करतो. कारण हे माझ्यापेक्षा, हे म्हणतोय हा नाही म्हणालो, हे ना माझ्यापेक्षा ज्ञानाने, ना बुद्धीने, ना वयाने, ना उंचीने मोठे नाही, तरी हे संस्कार घरातले हे संस्कार आहेत म्हणून मी त्यांना अडतूर नाही केलं. पण बुवांनी मला केलं. रेकॉर्डिंग आहे. खोटा बोललो तर इकडे 4-5 कॅमेरू लागले.
कॅमेरावालं हा अलर्ट मोड मध्ये थांबा तुम्ही हा. लक्षात घ्या काय आहे होली जी काय काढायची आहे परवा विजय कोळेकर बुवानी काढली. आता मेलेल्याला मी काय मारू आणखी मग माझी काय राहील इथं. जी काय उरली सुरली होती तेवढ्या अगदी शेवटचा शब्द त्यांनी वापरला ना त्यात म्हणून मी गप आहे की बुवा तुम्ही आमच्या बाबांचं श्रद्धांजली गीत गायलं. आम्ही आमची फॅमिली म्हणजे आमचं सगळं कुटुंब तुमचं आभारी आहोत किंवा त्याने ते व्यक्त केलं याला हा म्हणून ऐका फक्त आता फक्त ऐकत राहा माझ्या कोरोना शीट डाऊन हो रे डाऊन हो लगेच शीट डाऊन हो थांबा 5 मिनिटं घेतो जास्त वेळ घेणार नाही. मजा कशी असते कार्यक्रमाची तेवढी बघा. कचरा 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 ऐका कचरा पाऊले चालती पंढरीची वाट ही वाट पकडण्यासाठी 2-3 टाइम लागला बराच वेळ लागला. पाऊले चालती पंढरीची वाट ऐका स्तवन गायली बुवा म्हणतात मी होम ग्राउंड वर आहे होम पिच वर पण षटकारात सचिन कदमच मारून जातात. कारण हे लक्षात घ्या तुम्ही सू करा आणि शांत राहायचं. तुमचं नाव सुशांत तुम्ही सू करायचे आणि शांत राहायचं. ऐका नवघोटीले कराची 9 दिवसाचे 9 कार्यक्रम घेतले. मला काळजी आहे 12 तारखेपर्यंत हा आवाज ठिकाय पाहिजे नाही तर बुवाच्या पेक्षा मी कुतू शकतो. लय कुत्तो बुवा काकाना लय कुत्तो नाही हा बाबांचं जमायचं नाही. आणि बाबा असताना जी शान होती तुमच्या शक्तितुऱ्या किंवा तुमच्या ज्या लोककलेत ती गेलेली आहे लक्षात ठेवा. हे सांगतो तुम्हाला नवकोटीले कराची ही माय पाहिली रमाई साय पाहिली. माझं गाणं आहे फेमस. जशी त्या इंद्राची ती होती इंद्रपुरी भूमी कोकणाची माझी पुण्य नगरी. ऐका माझी स्तवन आहे युट्यूबला आहे नंतर ऐका निवांत मध्ये युट्यूबवर ऐका काय म्हणतात बुवा. या कलेचा मी दास आस जीवा लागली स्तवन गातो बापाच. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं जानही कला दावली जानही कला दावली ते सांगलं. ऐका आता मी काय म्हणतो ऐका त्या दत्ता शाहिराची नाही तुम्हाला नसगावली. आता ऐका मी काय म्हणतो मी बोलणार नव्हतो पण तरी पण सांगतो बापाने जे केलं 50% केलं ना तर जन्मास आल्याचं सार्थक झालं समजा. हा नाद करायचा नाही सचिन भाऊचा तर करायचा नाही आम्हाला काय तुमचा होम ग्राउंड असं काय इतका खचवून जाईल तुमची. आमच्या नादाला लागायचं नाही. आमची शाखा कुठेही नाही. आमचा नाद करायचा. मग त्या दत्ता शाहिराची अजून नाही तुला नसगावली बापान दिलेल्या कलेची तू वाट लावली. आता कसं वाटतंय बा कसं वाटतंय गारगार असं म्हटलं तर का असं म्हणतो असं मी का म्हणालो. 4 प्रश्न तुम्हाला विचारले शाळेत 4 प्रश्न सांगायचं ना मोठेपणाने की बुवा मला नाही शानपणा मिळवता शकणे मिळता कचरा करताय माझा मी कचरा आहे. शेंबडे तुम्ही होता तेव्हा तुमच्या बाबांसोबत मी कार्यक्रम केले तेव्हा तुम्ही शेंबडे होता.
वरनं पण यायचं आणि खालनं पण यायचं. रताला घ्या रताला. हे बोलले ना मग रताला आधी माय श्रेष्ठ करायची. रताळ्याचा आणि बटाट्याचा आणि कांद्याचा काय विषय होता. आता परवा मी ऐकून सांगतो. परवा भावाने सांगितली पोरगी पळवून नेली नेली. काय माहिती लोक कुठे नेली ती. ऐका ना. आता हे ना रत्नालं म्हणजे शक्ती तुराया कुठं, आदी माया कुठं, शंकर कुठं आणि शंकर रताला दाखवतो म्हणतात. काय बोलायचं म्हणजे अभ्यास बघा काय. ऐका ना ऐका म्हणून जास्त नाही घेत. गावची नवरी अजिबात नाही बोललो पण बुवा काय म्हणतात. मी म्हणणार होतो घाबरी घाबरी. मी म्हणणार होतो घाबरी पण मी तो शब्द ठेवला टिंब टिंब टिंब. आता हे खोलून सांगतात गावची नवरी हागरी हागरी ही नवरी. हा नवरा हागरा असं म्हणू का. आता काही बोलायचं म्हणजे मी ते बोललो नाही शब्द म्हणून राखून ठेवला नाही का. आणि म्हणून बघा एक देतो फक्त गणाची देव कट मस्तपैकी विषय आणला होता. देव देव खतरतो. थांबा 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 तुम्ही थांबाला शेवटपर्यंत. परत पहिला ऐका. आता ह्यांचं गाणं लय 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 म्हणतात. आम्हाला बक्षीस आल्याशिवाय आम्ही कोणाचं गाणं घेत नाही. कोणाचं पण असो घेणार नाही. आता हे म्हणतात ना सारखं सारखं त्यांना बक्षीस भरपूर आले म्हणून मी म्हणतोय बघा एक मोठा फक्त होते बरोबर. हा चला ऐका खाली चालला वरती. शंभू महादेव मोठा सती त्याची अर्धांगीण पार्वती. तिच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नाचती. अटक करावं पुण्यात. माझा पोरगा म्हणतो आता 4 वर्षाचा आहे. बापानं गणपती आणला चाली देणं शांतपणा नाही. विषयाला विषय दे. काय म्हणताय आता. तू बकासूर मी मथुर. तू बकासूर मी मथुर तुझ्यापेक्षा मी चतुर. अरे तू बकासूर मी मथुर तुझ्यापेक्षा मी चतुर. कोण करणार बाजी सर बघायला जनताही आतुर. बघायला जनता शांतपणा शिकवायचा नाही. जागेवर येतो गाडी कोणाला. हो नवीन सगळं नवीन आहे. ऐकत राहा फक्त. म्हणून म्हणतो पंढरी नको. पंढरीला जाऊन एकदा जेव्हा जाईन तेव्हा सांगेन तुम्हाला. टेन्शन नाही घ्यायचं. ऐका भगवानजी बोला खाली जाता रे भुवाचा. हा भुवाचा जोर नाही भेटला. भुवाचा ऐका. तुम जो नाते तो अच्छा था दिल न लगाते तो अच्छा था. सकाळी भेटून जावा आणि आमचा राम राम तुम्ही घ्यावा. हे जागे ऐका. गवळण म्हणतात. बघा म्हणतात मी शंकर
मी शंकर. हा तुम्ही आदिमाया. गवळण काय म्हणतात बघा, येड्यांची जत्रा आणि कारभारी सत्रा. गवळण बघा कशी आहे ती. मला म्हणतात मी शंकर, मी शंकर आणि मी आदिमाया. गवळण काय म्हणतात बघा, ऐका चूक कशी. का ग यमुने तू निर्दयी झाली, बाळ माझ बाळ कुठे माझ सांग याच वेळी, मी गाऊ कोणा अंगाई हो. कानासाठी रडते त्याची आई. बाबा म्हण ना, बाबा म्हण. शंकर आहेस तू. कानासाठी रडतो त्याचा बाबा. म्हण ना, म्हण ना, म्हण म्हणा म्हण. हा तुम्ही शंकर. आई नाही म्हणायचं तुम्ही. आई गायला मी इकडं आहे. एखादा सांगतोय तो उद्या आहे माझ्या जोडीला. म्हणजे आज उद्या उद्या कुठे आज वाजता कोरोना 1:30 वाजून गेला आजच. त्याला सांगितलं आई नाही गायची. आणि त्याला मग त्यांची आई अशी कापली. हा तुम्ही बाबा म्हणायचं. बाबा कानासाठी रडतो माझा बाबा असं तुम्ही म्हणायचं. आई नाही. विसरलं नाही ते घसारलंय. हो आणि घसारलं नाही नुसतं असं पसारलंय. आता वर्ण वाढत नाहीत ते, हे खाल्लं वाढायला लागलं इकडनं. रुंदी आता उंचीन नाही वाढणार ते, रुंदीन वाढणार ते. आता रुंदी वाढून झाली. ऐका मग आता उत्तर सांगितले. पुढचा विषय का कसा गातोय आता ऐका. मला आधी माया श्रेष्ठ करायची म्हणून तुमचा विषय कसा आहे. कालियाच्या संगे खेळतो या खेळ, पद कमलांचा बसवून मेळ, सार गोकुळ देतय ग्वाही हो. तुझा बाप रडल, बाप रडल पण आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देतय ग्वाही हो. आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देतय ग्वाही हो. आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देतय ग्वाही हो. आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देतय ग्वाही हो. आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देतय ग्वाही हो. आई तुझी रडणार नाही. इसको कहते हैं उत्तर. याला म्हणतात आई नाही रडणार. आईला माहिती आहे माझा कृष्ण जरी यमुनेमध्ये शिरला असला, कालियाचं मर्दन करणार असला तरी तो निश्चितपणे जगाचा जगत जननी जिला म्हटलं गेलं ती माझी यशोदा माय आणि तिचा पुत्र होता मित्रांनो कृष्ण. श्रेष्ठ कशी करायची असते ती ऐका. हा नुसता शांतपणा शिकून नाही चालू. हा बैलगाड्याची नुसती गाणी म्हणून नाही तुम्ही बोवा मोठं. हो शास्त्राला शास्त्र, विषयाला विषय भिडवा तर तुम्ही मोठं व्हा. तर तुम्हाला गाणी मोठं व्हा. हा इकडे बघा लहान बोला आमचा. ऐका ऐका म्हणून म्हणतो ऐका. ते गाणे घ्या मस्त पैकी मजा येईल. जास्त नाही गाणी घेणार आहे. एकच गाणं घेतो ऐका. म्हणा हा बक्षीस पण घेतोय ती मी ना. कारण मला काय कमी झाली बाबा त्याचं कशाला बोलून मी घेऊन नकोच बोलणार. मरू देवाशी ऐका. देतोय बक्षीस. सतीश पड्या गणबाई पूजला आहे मी 100 रुपयांचं पारितोषिक. अमित कदम, वैष्णवी कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आणि सनी, सुनील आणि मंगेश यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते फरमाईश आहे. घेणार घेणार. पहिले गाणं आहे का मस्त ऐका. कसं गाणं. चुडी मजा न देगी कंगन मजा न देगा. म्हणतात तुमचं पोरं आहेत ते शेंबडा आहेत. शेंबडा असू दे शेंबड पण असं तुमचं कोंबडा हरवतील ना. भेटल्या बघा भेटल्या बघा. हा देणार तेव्हा
काही इशू नाही, विषय नाही. ऐका काय म्हणतोय, तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. कोण बोल पांडुरंग, विषय तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. पडलास आता तू एकटा, पडलास आता तू एकटा, तू माझी उपटशील काय रे. अशोक वनातली झाडं म्हणतोय, रावण म्हणतोय हनुमंताला, काहीतरी जो वेगळा समजा. रावण म्हणतोय तुझ्या बापाला, म्हणजे रामाला, राम त्याचा बाप, प्रभू त्याचा राम, त्याला नाही एकदम ओके 50 कोटी. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही. बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. बापाला नाही जमलं, बापाला नाही जमलं, नाही जमणार नाही. अरे पडला तर तू एकटा, पडला तर तू एकटा, माझी उपस्थित काय रे. बापाला नाही जमलं, तुझ्या सीतेमाईला दिलंय फुकटचं खायला. अशोक वनात ठेवले होते सीतेला, का विषय. आणलं तुझ्या मी माईला, खातोय फुकटचं खायला, दिलया इथं मी राहिला, येऊ नको तू घायला. लागून माझ्या पाठी, लागून माझ्या पाठी, लागून तुझ्या पाठी. घेणार आहे. उपटू नको तू झाड, अशोक वनातली रावण म्हणतोय, मोडून घेशील हाड, चालणार नाही तर लाड, उचलाया लावीन जोड, अरे उचलाया लावीन जोड. धरून तुझी मी शेपटी, धरून तुझा रताळा, रताळा मोठा आहे गोवाचा. त्यांनीच म्हटले शब्द, माझा भाव नाही. धरीन तुझा रताळा आणि मानेवर देईन पाय रे. तुझ्या बापाला नाही जमलं, गड्या तुला बी जमणार नाही रे. शाण्याला गोवा शब्दाचा आहे, गरम अजून बाय गोवा जाऊन देतील ना आम्हाला इकडनं पालिता मी. ऐका आणि म्हणून पुढचा विषय. 2 मिनिटं बसा. पोरांनो हा, सिट डाऊन.
आता मला म्हणता काय रे म्हटलं, काय उत्तर दिलं जरासंध आहे ना, आणि काय महाभारत म्हणतो ना, काय येड्यांची जत्रा आणि कारभारी जत्रा. तेच सांगतोय तुम्हाला, हे उत्तर मला मिळाली. मी त्याला सांगितलं की हे उत्तर नका देऊ, काहीतरी आपला म्हणजे उष्णी आहे आपल्या गावात राहावं म्हणून आपल्या काहीतरी म्हणजे होम पिचवर राहावं म्हणून काय असं नाही चालत. कुठेतरी षटकार मारून नाही चालत. तुमचा चेंडू आहे ना, तो कसं डिक्लेरेशन मध्ये गेलेला आहे ना, षटकार नाही, डिक्लेरेशन मध्ये आहे. हा, ते टुडी येते, 1D किंवा 2D येते. मी मारताय, ऐका फक्त, ऐकत राहा. आणि म्हणून तसं उत्तर नाही. अंत एवढा अगदी काय येणार सचिन बुवा का महाभारतात तुम्हाला प्रश्न विचारायला पागल आहे का मी? म्हणजे मला काय कालापुत्रा चावलाय का असं तुम्हाला म्हणायचं? एवढा येणार आहे का मी? तुम्हाला महाभारत सोपा प्रश्न विचार, एवढा साधा ग्रंथ, मी ग्रंथाचं नाव काय विचारतोय तुम्हाला? त्याचं काहीतरी कारण आहे, ते समजून घ्या. आणि दुसरा विषय शाहीर मला म्हणतात, आणि तो विषय बरेच वर्ष आहे त्यांचा, की कार्तिक स्वामींप्रमाणे पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली. तर मी त्यांना बऱ्याच वेळा उत्तर दिलेलं आहे, ते नाहीच म्हणतात. तरी सुद्धा आज वेगळा उत्तर त्यांना म्हणतात, किती वेळा दिली, 2-3 उत्तरं त्यांनी आहे. मी त्यांच्या जवळ आहे, उत्तराच्या जवळ आहे निश्चितपणे. मी सांगतो तुम्हाला, कारण तसा अभ्यास आहे म्हणून बोलतोय. तसा म्हणजे असं आळवरचं पाणी बोलणारच नाही, अभ्यास आहे तसा म्हणून बोलतोय. मी त्यांना आजही उत्तर देतो. मी त्यांना त्या दिवशी दिले, त्यांनी ते अमान्य केलेलं आहे. चला बाबा होते तेव्हा, हे यांना काय करायला नाही, यांना काय पण नाही बोलत. हे शेवडा करू शकतो तर माझ्यासाठी तरी शेवडच आहे. शपथ सांगतो, हे माझ्या पोरांना शेवडा म्हणतात तर हे माझ्यासाठी शेवडच आहे. माझी खालची वरची पांढरी झाली म्हणजे हे शेवडच आहेत माझ्यासमोर, एकच मोठे आहेत माझ्यासमोर. त्यांच्या भाषेत म्हणतो शेंबड, ह्या भाषेत त्यांना म्हणतो. त्याने उत्तर दिले, आजही देतो. त्याला सांगतो, पृथ्वी प्रदक्षिणा जशी कार्तिक स्वामींनी केली, गणरायाने केली, आणि ते उत्तर अमान्य केलं. म्हणतात नाही. मग त्याच्यानंतर आणखीन दुसरा विषय मी त्याला सांगितला, की एक गाय, जेव्हा गायीचं वीण चालू असतं, जेव्हा गाय एका मुलाला किंवा बाळाला जन्म देते, आपल्या पाडसाला जन्म देते, त्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा केली. तेही उत्तर त्यांना मी दिलं. त्याने तेही नाही म्हणतात. चला असो, आता आणखीन पुढचं उत्तर देतो. जशी कार्तिक स्वामीने पृथ्वी प्रदक्षिणा केली, आता मी तुम्हाला 2-3 उत्तरं देतोय. त्यात आता तुम्ही जसं म्हणता हे तुमचं उत्तर असेल तर बघा, परफेक्ट तुमच्याकडे नाहीये म्हणून तुम्ही तसं बोललात. ज्याच्याकडे परफेक्ट उत्तर असतं तो असं म्हणत नाही की तुमचं असेल तर बघा आणि हे मान्य करून घ्या, असं नाही. मी तुम्हाला सांगतो, जशी तुमचा प्रश्न आहे त्याप्रमाणे अशा कथा मिळत आहेत की तशी पृथ्वी प्रदक्षिणा परशुरामानं सुद्धा केलेली आहे, तशी पृथ्वी प्रदक्षिणा ब्राह्मणानं सुद्धा केलेली आहे. मग तुम्ही असं मग सांगा की बाबा मी तुमच्या उत्तराच्या जवळ आहे, मी आणखीन शोधायचा प्रयत्न करतो. मी म्हणणार नाही मी तुम्हाला उत्तर देतोय किंवा हे मान्यच करा असं नाही, पण मी तुमच्या उत्तराच्या जवळ आहे. मला माहिती आहे, मला ते भाग थोडाफार मिळालाय, पण परफेक्ट आज निश्चितपणे. कारण का शाहीर दत्तात्रय, मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, म्हणजे तुमचे बाबा दिवंगत झाले त्याच्याबद्दल मला आनंद नाही, मला पण त्याचं दुःख आहे. आणि म्हणून मी श्रद्धांजली गीत त्याच दिवशी, ज्या दिवशी माती झाली, मला यायला नाही जमलं, आणि त्या दिवशी निश्चितपणे कोरल्याच्या राजाच्या रिक्षावाल्यांची पूजा होती. त्या ठिकाणी गीत आहे की आले, युट्यूबला आहे, तिथून बघा. कलाकार मेला किंवा दुश्मनी तिथं संपली आमची. हा, रंगमंचावर आमची दुश्मनी निश्चितपणे होती. मी त्यांना काही गोष्टी बोललेलो आहे, तेही मला काही गोष्टी बोललेल्या आहेत. त्याला पोरगाच होणार नाही म्हणलं होतं बुवा, मला दत्तगराटे बुवा म्हटलं होतं. मला एक पोरगा आहे, आता 5 वर्षाचा आहे, आणि एक पोरगी आहे, आणखी बस झाली ना. हमारे कार्यक्रम झाला, कशाला लोकसंख्या वाढवा आणखी. हा, मग तसं मी पण त्यांना बोललो होतो. हा, निवळीमध्ये जोरात कार्यक्रम झाला होता गेल्या वर्षी. नाही बाप, असं नका बोलू, यांचा जो काहीतरी असतो नाही, माझ्याकडे लक्ष नाही असू. रिक्षाचा तो पक्का गाणे घेणार आहे, रिक्षावाल्या सकट गाणे घेणार, फक्त तुम्ही थांबा 5 मिनिट आणि म्हणून एक गाणं घेऊन मस्त की मजा येईल. कारण बुवानी 1.5 तास काढला. होम पिच आहे ना, होम ग्राउंड, त्यांना वाटतं आज कसोटीच आहे, चांगलं कशाच आहे. त्यांना वाटतं मी म्हणजे ते माझं इंडिया आणि मी माझं बांगलादेश, त्यांना असं वाटतं. होम पिचवर आहेत ना ते, फुल फार्म आहेत. रोहित शर्मा आहेत ते, आज यशस्वी जयस्वाल असा वाल तुला वाटतं काय? सचिन बुवा म्हणतात मला, ऐका, साई तरेगाव कडवाडी 9 तरुण मंडळ 100 रुपयांचं पारितोषिक. हेरंगी अभिषेक हेरंब अभिषेक कडू बक्षीस आलेलं आहे, मगाशीच घेणार होतो.
असं म्हटलं वेळ जाऊ द्या, आम्हाला कमी मिळणार आहे मला माहिती आहे, तरी पण आपलं घेतो. असो, काय का? रिक्षावाल्याचं गाणं झालं पाहिजे. 200 रुपये पारितोषिक. रिक्षावाली संघटना सुनील सुर्वे, मंगेश नावले नागले आणि गणेश नागले. कुठे आहे? ऑटोवर करा. घेतो गाणं नक्की. 200 रुपये तुमचे 200 आहेत ना, ते मला 2 लाखाप्रमाणे आहेत. घेणार गाणं ऐका. एक देतो, आणखी एक ताकदीचा देतो, ऐका. हा देतो ताकदीचा, ऐका. लाखात नंबर 1 है आपल्या घरचा हा बैल सोडा. आता मला काय बक्षीस नाही आलं तरी पण म्हणतो सावतांचा. त्याचं नाव काय? लाडक्यानी काय सावकार, काय नाव त्यांचं? नाही पण त्या मालकांचं नाव काय? संजय सावतांचा. सावतांचा बैल गाडा रत्नागिरीत झालाय राडा. सावतांचा बैल गाडा त्यानं पाठीत केलाय राडा. हे माझं गाणं नाही, हे माझं गाणं वेगळं आहे का? ऐका. शेण्याला शब्दाचा कसा ठोका येतो बघा. कशाला राखून ठेवलाय, कशाला राखून ठेवलाय आव्हानी उदासाठी रियाला. पांडुरंगा पूर्वी आमच्या जत्रेमध्ये पद्धत होती. आता बकरा कापतात, आता सोडतात, कापत काय सोडतात. पूर्वी रेणा कापायचं, रेणा आमच्याकडे पद्धत होती. काय ठिकाणी अजूनही असो. आता बोलत नाही, आपल्या त्या पद्धतींवर बोलणं नाही बा, आम्हाला नाही. ज्याची त्याची पद्धत किंवा ज्याचे त्याचे जे काही नियम अटी काय आहेत ज्याने त्याने सांभाळावे. आमचा मी विषय कसा गातोय आहे का? रामायण गाणं, रामायणातला विषय. कशाला राखून ठेवलाय आव्हानी उदासाठी रियाला. बसला तर हालवून उठना जाडा. हालवून उठना जाडा. याला नेऊन कुठतरी गाडा. याला नेऊन कुठतरी रावणाला म्हणते 6 महिने झोपणार, 1 दिवस उठणार. आज भावावर रावणावर संकट आलेलं आहे, म्हणून ती म्हणते हा येडा 1 दिवस खातो, त्याची गाडीभर अन्न खातो आणि 6 महिने झोपून राहतो. आज भावावर रावणावर संकट आहे आणि या रेड्याला का कापाय ठेवले काय म्हणतो तरी म्हणत आहे का? आज संकट तरी झोपलाय हा बिनखोर.
मंदोदरी म्हणाली, भावाच्या जर संकट आज एवढा संकट आले, वानर सेना आले आणि हा जर भाऊ जर उठत नाही भावासाठी जर या संकटाच्या वेळी, तर ह्याचा काय फायदा आहे? निवदाला काही ठेवलेला आहे याला? असा विषय. हा आता शानेला शब्दाचा सगळ्यांची मातीच होणार आहे, जाड्याची पण होणार आणि किडक्याची पण होणार. हो का कोण आलाय अमरपट्टा घेऊ? नाही. म्हणून हा म्हणायचं कसं आहे, बक्षीस आलेलं आहे आणि फरमाईश सुद्धा आहे. बघा मजा आहे, अजून मजा आहे. थांबा अजून. हा तुरुपचा पत्ता अजून काढला नाही, थांबा जरा. काढतोय ऐका. पहिले बक्षीस घ्या सतीश पड्या, 100 रुपयांचं पारितोषिक. पड्या दादा ऐका. गणबाई पूजला आहे मी या मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू मार्ग दावीस अंधारात गणबाई पूजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात पूजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात. सनी सुनील आणि मंगेश फरमाईश आहे. सत्तेसाठीला चर झाले हो, सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते. गाणं आहे 2-4 वर्षापूर्वीचं गाणं. दादा फरमाईश केले सनी सुनील मंगेश. आज बाळा साहेब तुमची वाटवण येते, सत्तेसाठी भरकटले हल्लीचे हे नेते, सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते. आज बाळा साहेब तुमची वाटवण येते, आज बाळा साहेब तुमची वाटवण येते.
रिक्षावाले थांबा, रिक्षावाले प्लीज. पंचावळे ग्रुप कडून लांबोरे गोवाच्या गणाशी उद्या देईन ना माऊली, उद्या. हा काय बोलायचं, हे बाबावालं ते आयवालं, हेच आमच्या नशिबात आलं. हे बाबावालं बापाची स्तवन गाणं चांगली गोष्ट आहे, वाईट नाही, मी म्हणणार नाही, कापणार नाही. म्हणून तुम्हाला मी दिलाय कट. बाबांचा जो रंगमंचावरचा वावर होता ना, त्यातला 50% पण आहे तुमच्या बारी. आणि ते जमणार नाही, कारण तेंडुलकरचा पोरगा अर्जुन तेंडुलकर झाला नाही, गावस्करचा पोरगा रोहन झाला काय गावस्कर. तसा तुम्हाला शंका असेल, वाटत असेल की मी दत्ता कराटे बनीन, जमणार नाही शाही. तुमचा तो काम माझ्या का. हा तुमची परवा कुलेकर बुवांनी तुम्हाला कोवलं झोपवले परवा. हा तुम्हाला उगाच करायला लावून आपला बरं आहे गप आहे तू. हा आमच्याकडे पण रामबाण उपाय, झेंडू बाम नवीन तुम्हाला असा तुमच्याच गावात येऊ. नाद नाही करायचा, शब्दाची मर्यादा राखायची, तुर करायचं पांडुरंग हरी. हा नाही तर बाम लावीन तुला, फेरेन लावीन तुला, पांढरा करीन, गोरा गोरा भामटा करीन. आधीच कालो आणि त्याच्यात तुमच्याकडे रत्ता आलो, तुम्ही आधीच कालो. पानवाल गव्हालीवाडी जोरदार गाणं ऐका आता, जोरदार गाणं. गंधाव थांबा, रिक्षावाले थांबायचा तुम्ही, तुमच्याकडे स्पेशल गाणं आहे. काय होईल तो नाही, थांबा शेवट गाणं म्हणा 100%. गव्हाळे ग्रुप धन्यवाद. ऐका तुमचं 100 का 200 का 500 असतील ना, माझ्या हाती 5 लाखाप्रमाणे. हा बस आता ऐकत राहा फक्त, शाही फक्त पैसे जमवा. ती लोका जमवायला कधी शिका, नुसतं गावात नाही शांतपणा करायचा. पुऱ्या कोकणात दाखवायचा शांतपणा, गावात नाही. सचिन बोल म्हणतात नाही का, हे 96 शब्दाचं आहे. गावात शांतपणा नाही चोदवायचा, करायचा पण नाही. हे गावात नाही, गावाची नवरी घाबरी, हे म्हणतात पादरी. बाय ग बाई 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 बघा ना, त्याची मी बोललो का पुढं. आणि माझ्याकडे किती शब्द आहे, घाबरी, हागरी पण म्हटलं असतो. हागरी हागल मला शिरपाट घेऊन जाईल कुठेतरी. ऐका म्हणा, अजून आहे 2-3 गाणे ऐका. घेतलं बरं ना, मला माहितीये, मला माहितीये ह्याला कामा नाही, ह्याला 2-3 कमी आमुष्या पौर्णिमेच्या 2 बारे हे सोडाय मागत नाहीत. माहीत तसा आपला नाही, माहितीये ना तुम्हाला, 9 दिवस नाचायला नाही तुम्हाला, मला त्याची काळजी आहे. ऐका. और जमीन जुमला खाली खाली जमीन जुमला, तो माडी बंगला भला, तो बंगला केला या वारसदार, तू झालास वारसदार. होता भीमराव लय दिलदार. याला फुकट मिळालं सारा बाबांकडनं डायरेक्ट, हे डायरेक्ट मुख्यमंत्री झालो. यांना वाटतं मोठा शाही झालो, यांना वाटायला लागलंय कचरा करतात, कचरा समजतात, शेंबूड समजतात. अहो शेंबूड मेकूड खाव्या, तू लहानपणापासून तास खाऊन मोठा झाला आहेस. मेकूड खाव्या लगेच नाही, बैलाच्या पोटात नाही आलास का, आभाळात पडलास. त्या मेकूड नाकातला खाऊन तू पण मोठा झाला, तेव्हा मोठा शाही झाला. बरोबर, म्हणून दुसऱ्याला कमी समजायचं, पांडुरंग हरी. दुसऱ्याचा कचरा करायचा नाही, कारण आपण ही, तुम्ही ही मातीत जाणार बुवा, आम्ही पण मातीतच. हा मोठेपणा करायचा नाही. ज्यांनी ज्यांनी रंगमंचावर मोठेपणा केला, जे जे मोठे खोटे बोलले, त्यांचं काय झालं 6-6 महिन्यात निवडीतली बारी साक्षीला आहे. मी मोठेपणा सांगत नाही, मला त्या विषयावर बोलायचं पण नाही, माझा विषय शास्त्राला कसा आहे. अरे शांतपण भाऊलं म्हणून जीवाला गमावलं,
वैयक्तिक विषय नाही, विषयाला आधार असा तो आता मंदगरी म्हणते तोच विषय परत कसा आणलाय बघा, रंगवलाय बघा कसा. शहाणपण भावलं, जीवाला गमावलं, बोलून लबाड मैदानावर, अहो बोलतो लबाड मैदानावर. मग 6 महिने ही झालं ना पुरं, 6 महिने ही झालं ना पुरं. कोणा समजेल, लोकांना नाही कळायचं, कळणाऱ्याला कळेल. 6 महिने ही झालं ना पुरं, अहो माझं भाकीत ठरलंय खरं. 6 महिने ही झालं ना पुरं, माझं भाकीत ठरलंय खरं. 6 महिने झालं ना पुरं, माझं भाकीत ठरलंय खरं. यातच समजून जा, मी अशी वारी केली, जो माझा शिष्य करील ना वारी, किंवा मी नसेल तिथे. तुम्हाला कोणा सांगा, तुम्ही शेमडा म्हणता ना, तर शेमडा या जर शेमड्या तुमचा जर घाम नाही काढला ना, सचिन बुवा परत तुमच्या समोर उभा राहणार नाही. तुम्ही असं कमी समजता ना लोकांना, हे शहराचं लक्षण नाही. तुम्हाला गर्व आहे, माज आहे, माज तुमच्या ताकदीचा, बॉडीचा. तुम्ही सुटत चालला होता, इकडनं सुटत चाललं, बोललो मी महाराज. तुम्ही आता उंचीन नाही वाढायचं, बुद्धीने पण नाही तुम्ही वाढायचं, तुम्ही आता रुंदीने वाढणार फक्त. लिहून ठेवा, परंतु लिहून ठेवा. ज्याला खरोखर जो शाहीर आहे तो अशी भाषा, असं वक्तव्य करीत नाही. शेंबड आणि कचरा आणि ह्या, अरे कचऱ्यातच जाणार सगळे आपण, कोण नाही राहायचा. भले भले मी म्हणणार आहेत ना, गेलं वर तुम्ही पण जाणार त्यांच्या मागणार वर, आम्ही पण जाणार. काय मी काय घेऊन नाही आलोय की लक्षात घ्या. आणि म्हणून रिक्षावाला साहेब पुढे सगळं काय करायचं का, हा म्हणायचं परत एकदा हो. गाडीनं घाम नाही मागणार भिक्षा, अरे लक्ष्मी आहे माझी ती रिक्षा. ऐका काय म्हणतो, गाडीनं घाम नाही मागणार भिक्षा. रिक्षावाला किती दोस्त 50 रुपये एक नाही, जा दुसऱ्या गाडीत जा म्हणे, मर्जीचा मालक. कोणाचा देणे करी बांधील करी नाही. गाडीनं घाम नाही मागणार भिक्षा, लक्ष्मी आहे माझी ही रिक्षा. साथीला असते कुटुंब पोचते, माझा भरवसा तिच्यावर. रात्री अपरात्री कुठल्याही वेळेला लक्ष्मी आहे. आणि वेळे
वेळाभावी अपरात्री आपल्याला साथ देते आणि निश्चितपणे आपल्याला घरात आपल्या सुरक्षित पोहोचवते. म्हणून म्हटलं की पण तुमची जशी बायकोला सांभाळताना तशी काही लोक रिक्षाला सांभाळतात. मी बघितलेलं आहे, सजवतात तशी. जशी आपण बायकोला सांभाळतो, रागाचा म्हणजे फालतू विषय नाही काय, तशी आपण रिक्षाला सुद्धा तिचं हा म्हणून सांगतो. काय म्हणायचं आहे, गाळीनं घाम नाही मागणार भिक्षा, हर लक्ष्मी आहे माझी ही रिक्षा. साथीला असते सदैव साथीला असते, कुटुंब पोचते माझा भरोसा तिच्यावर. मी जगतोय आजला, मी जगतोय आजला दादा नोटीच्याच जीवावर. आजला नोटीच्याच जीवावर, जगतोय आजला नोटीच्याच जीवावर. लक्ष्मी आहे माझी ही रिक्षा. पोरांचं शिक्षण बिक्षण कशावर आहे, कशावर आहे. जो खरोखरचा हाडाचा जर व्यावसायिक असेल ना त्याच्यावरच आहे. म्हणून तुमच्या मनातल्या भावना मित्रांनो, असं मी चांगले चांगले गाणे दिले, मला वाईट बोलायला लावू नका. माझ्याकडे सगळं चांगलं म्हणतात लोक, म्हणतात व तुमच्याकडे वाद्य चांगलं पोरांनो झाला. पोरांनो लगेच आपलं माहिती आहे, आपल्याला सुपारी तेवढीच, नवरी बरोबर नवरा मग दक्षिणा तेवढीच आहे का. वाद्यकार चांगले, संगीतकार चांगले, पोरा चांगली, आणि लोक म्हणतात बुवा पण चांगले आहे म्हणतात ना लोक. मग आता मी चांगला सगळा असताना मी वाईट कशाला बोलू. माऊली हा लाव बाय राहिला आहे. ओ बाय 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 बाई 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 ऐका माऊली दादा इकडे, दीपक इकडे, दीपक इकडे म्हणून चिपक थांबा. हा दीपक आपला दीपक भारी माणूस. ऐका तर मित्रांनो 3 तारखेला 3 नोव्हेंबर 1चा घेतलाय कार्यक्रम, 2चा येतोय, 3चा जो कार्यक्रम आहे. आणि आताच नाही, हा गणपतीच्या आधीपासून नाही, गणपतीच्या आधीपासून जीवन बोलचं माझं. आणि जिथे जेवढे माझे इकडे कार्यक्रम होतात ना मुली, आता मी बघा मी ह्याला काय 5 रुपये देतोय का, स्वतःच्या खिशातला पेट्रोल, हा स्वतःच्या खिशातला पेट्रोल, रातभर जागरण, आणि परत आणखी 500,000 मला. म्हणजे केवढी खाज आहे, केवढी खाज. मी काय दिले म्हणजे शक्ती प्रेम आहे, लक्षात घ्या. म्हणजे बघा ना, प्रत्येक बारीला हजर 200 500 नोट नाही, 500 नोट नाही. आता मला बारी तर दिलेनच, आणि त्याच्या आधी आणखी मला माझ्या जवळ 5-10 हजार आणखी मला दिले नुसतं बक्षीस बाऱ्यांमध्येच माझ्या. मग काय ही म्हणजे आवड प्रेम मला. आणि म्हणून मुद्दा राजेंद्र दादा खेडेकर आणि हा आई बाप सोडून गावी घेतोय. आईवाल्यांना बाबावाला आज आहे, आईवाला उद्या आहे. त्यांना मी दिलाय कट, त्यांना मी दिला, तो त्यांना आवडला. मोरड्यामध्ये त्याला कट दिला. जेवढे येतात तेवढं सांगतो. आपण लोकांसारखा नाही 50 आलं की लपून द्यायचं, 500 आपल्याकडे ती सिस्टीम, ती स्कीम आमच्याकडे नाही. जेवढं येणार ते पैसा उद्या येणार. थांबा मी दिला कट. आता कोणी दिलाय तेवढं मी बारकाईने सांगत बसत नाही, कारण ते सुद्धा माझं नाव इकडे तिकडे घेतात. राजेशच्या कार्यक्रमात माझं नाव घेतात. आता सचिन भावानी कट दिली, मग सगळं जर तुम्ही हे करायला लागलो, तुम्ही फेमस व्हायचं आहे म्हणून त्यांचं मी नाव नाही घेत. त्यांना उद्या घेतोय मी, बरोबर टेन्शन घेऊन गाडी येतो. ऐका आई बाप सोडून गावी, आई म्हणते आहे आपल्या पोराला, पोरा तू बाकी काय नको आणू, काय नको आणू तू बाकी, तू फक्त ये बायका पोरांना सगळ्यांना घेऊन गणपतीला ये. गणपतीला नको नुसता येऊ, दसऱ्याला पण ये. दसऱ्याला नाही जमलं तर किमान शिमग्याला तरी आहे म्हणते.
आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास दूर दिन रात मला लेकरा गड तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला हे आता कोकणात मोठे फेमस बॉय त्यांच्या घराला कट दिली होती ते उद्या आहेत माझा म्हणजे उद्या मध्ये आजच हा ते असू द्या त्यांना उद्या म्हणणार लांबच हो रे त्यांना लांबच करणार टेन्शन नाही घ्यायचं हा कारण आज बॉलचा होम पिच आहे होम ग्राउंड उद्या मास आहे म्हणजे वेळ प्रत्येकाची येते म्हणून शाहीर बघा बाबांच्या पुण्याईनं मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला या शारदा मातेची या नवरात्र उत्सवाची जी देवी बसते ती शपथ घेऊन सांगतो वडिलांच्या पुण्याईनं तुम्हाला चांगला साठा चांगलं ज्ञान तुम्हाला मिळालं त्याचा फायदा करा त्याचा फायदा करायला सांगितलं लोकांना कमी चेष्टा करायची कचरा आणि शेंबडे हे तुम्हाला शोभत शाहीर म्हणून तरी शोभत नाही एक माझा लहान भाऊ या नात्याने तुम्हाला माझी सूचना आहे तुम्ही घ्यायची तर घ्या फुकटचा सल्ला पैसे नाही घेणार मी तुमच्याकडे फुकटचा सल्ला आहे तुम्हाला घ्यायचं तर घ्या माझ्यातल्यासारखे कराल तर तुमचा कार्यक्रम सचिन बुवा करणार हे तुम्हाला आज सांगून जातो तुमच्या गावात ना तुमच्या गावात येऊन ठोकून जाईल म्हणजे ठीक आहे हा मी शूटर नाही बोलले थोडी ठोकी तर कुळेकर बुवा काहीच नाही बोललेत तुम्हाला मी शब्द राखून बोललोय आज तुम्हाला पण शहाण्याला शब्दाचाच आहे हे सांगतो तुम्हाला बघा मला कोण कोणाला बोललं किंवा काय नाही पण माझं मत आहे की शक्तिपुरा टिकला पाहिजे ही लोककला टिकली पाहिजे जेव्हा आपण एकमेकाचा सन्मान करू त्याला टिकेल तेव्हा टिकेल मी तुम्हाला आरोतुर करणार 2-4 शिव्या देणार भले पटवून घे तुम्ही मला आरोतुर करणार तुम्ही 2-4 शिव्या देणार ह्याच्याने ही कला टिकायची नाही शहाणपणा जर करायचा असेल किंवा शहाण्यासारखं वागायचं असेल तर शाहिराला मान द्यायला शिका तुमच्या गावात आलोय मी तुमच्या गावात मी आलोय मी घाबरणारा नव्हे ह्या धमक्या दुसऱ्यांना द्यायच्या तुमच्याच घरात येऊन जेवून जाणार हे पण सांगतो संपले परंतु नोटेड मिलट यांच्याच घरात जाणार मी जेवून येणार आहे काय करायचंय तो करा हीच घाला जेवणात मला मग काय बोलू सांगा ह्या धमक्या कोणाला पोकल द्यायच्या आणि तुम्हाला जर असं वाटतंय ना बघा गाडी संपवतो करा ना 2 मिनिट गाडी संपवतो तुम्हाला जर वाटतंय ना असं मला माहिती हा भाऊ भपशी आहे फक्त फुगला आहे बघतो बस आणि तुम्हाला जर वाटतंय ना तर आमच्या दोघांची कुस्ती लावा इथं दोघांची कुस्ती लावा जर नाही चितपट करील तर सला अवलग नाही सगळ्यातच माझी चॅलेंज बुवा तुम्हाला ते माझे तुम्ही उत्तर देणार नाही मला माहिती आहे ना गाणार ना गवळण ना स्तवन मध्ये ना गाणार ना तुम्ही भागाला भाग नाही दिला काही शब्दाला विषय पण नाही दिला मी माझं उत्तर पण नाही मला माहिती आहे तेवढा तुमचा अभ्यास नाही पण आज एक चॅलेंज तुम्हाला कुस्तीत झाला आहे दोघांच्या चला बघूया चला नाही हे म्हणून म्हणतो या धमक्या नाही द्यायच्या या धमक्या हे शक्तिपुरा नाही तुम्ही विषयाला विषय द्या मी तुम्हाला विषय टाकले मी रामायण गायले महाभारत गायले का त्याच्यावर तुम्ही भांडा ना बोला ना तुम्ही मला काही बोला चालेल मी लहानपण असता मी जेव्हा शक्तिपुरा आलोय मी सगळ्या कमरेच्या काढून डोक्याला कोंडलेले मला काही बोलत चालेल पण हा का मी कुठला विषय आई बहिणीचा कमरे खालचा कुठला विषय गायलाय तुम्हाला नाही गाय हा मी तुम्हाला टोले दिले ते तुम्हाला लागणार मला माहिती लागण्यासाठीच बोलायला शक्तिपुरा म्हणतात आणि म्हणून बघा तुम्हालाही शुभेच्छा देतो बाबांचा अजून पुन्हा म्हणतो खरोखर ठाण्याचा एक कलाकार होता जो आपल्यातून निघून गेला शाळा घटना करायची त्यांना पुन्हा एकदा मानवंदना देतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो जय हिंद जय महाराष्ट्र